कुठल्याही प्रकारची साडी नेसताना तुम्हाला एक अशा प्रकारचा साडी शेपर घालायचा असतो. आता तुम्ही साडी शेपरही घालू शकता किंवा तुम्ही एखादा परकरही घालू शकता. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला काय चांगलं वाटतंय किंवा काय तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात. जर तुम्ही परकर घातलात ना तर एकदम चापून चोपून हिरोईनीसारखी साडी तुमची येणार नाही. हे मी आधीच सांगते. जर तुमची चापून चोपून साडी यायला पाहिजे ना तर अशा प्रकारचा एक साडी शेपर येतो तो घालायचा. खालून छान बसायला बसायला मिळतंय, पाय बी बघा किती छान वर जाताय, सगळं चालायला मिळतं, बसायला मिळतं, सगळं मिळतं. त्यामुळे तो घालायचा. आता साडी कशी नेसायची बरं तर दाखवते तुम्हाला. अशा प्रकारच्या मोठ्या काटाच्या साड्या नेसायच्या कशा आणि त्या टायमिंगला आपल्याला खूप टेन्शन येतं की हा मोठा असा काट असतो ना, काकूबाई नाही ना आम्ही दिसणार. तर तुम्ही काकूबाई दिसणार नाही याची गॅरंटी माझी. लग्नाला जायचंय कशालाही जायचं असेल ना तर तुम्ही आरामात ही साडी नेसू शकता. आता ती कशी चला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे टाईप मध्ये खोचतो ना त्याच टाईप मध्ये आपल्याला खोचून पूर्ण एक राऊंड करून घेऊया. ते काही तुम्हाला दाखवायची गरज नाहीये मला वाटतं, कारण ते प्रत्येकालाच येतं आणि त्याच्यामध्ये काही ट्रिक नाहीये, त्याच्यामध्ये काहीच टिप नाहीये. तर मी नॉर्मली खोचून घेते. उंची आपली बघायची साडीची आपल्याला किती हवी आहे ती आणि त्यानंतर घ्यायचं. आता उंची बघताना तुम्ही कायम सँडल वेअर करा. मला इथे अंदाज आहे म्हणून मी सँडल न वेअर करता इथे खोचते. आता ही अशी आपली खोचून झालीये, एका साईडने आपण फिरवून आणलीये. आता आपल्याला ह्याचा पदर काढून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पदराची ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे, कसं करायचंय आणि काय करायचंय. आता ह्याचा मोठा काट आहे की नाही आणि ह्याचा पदर काढणं खूप सोपं असतं. काय करायचं, तुम्हाला हा जो मोठा काट आहे त्याच्यामध्ये जेवढा पदर हवाय तेवढा घ्यायचा. पण बहुता ना मोठ्या काटाच्या ज्या साड्या असतात ना त्यावेळी जरा जास्तच पदर घ्यायचा. जरा तो छान दिसतो आणि तो काटही कसा विजिबल दिसतो. आहे की नाही सुंदर काट. आता हा सुंदर काट दाखवायला तर पाहिजेच. कसं दाखवायचं तर तुम्हाला दाखवते इथे मी. आता ही टॅसल आहे. आता टॅसलची जर साडी तुमच्याजवळ असेल त्याचा पदर कसा काढायचा तो सांगते. ह्या साडीला असं दुमडायचं म्हणजे हा पदर आला आणि त्यानंतर त्याचा अशा प्रकारे आपल्याला निऱ्या पाडून घ्यायच्या. कशा पाडायच्या, उलटा करायचा. त्यानंतर हे बोट असं ठेवायचं. दाखवते, हे बोट आहे आपलं ते असं ठेवायचं आणि त्यानंतर हे कैचीमध्ये, ह्या कैचीमध्ये तुम्हाला ही साडी पकडायची. हा अंगठा तुम्हाला इथे ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला हे जे आहे आपलं धरलेलं आपण बोट त्याच्यातून तुम्हाला हे असं करायचंय. असं केलं की जो आपला इकडचा आतमध्ये जो अंगठा असतो तो तुम्हाला इथे आणून ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला असं करायचंय. असं केलं की तुम्हाला हे बोट तुम्हाला इथे आणून ठेवायचं. सेम असं केलं की अंगठा आणायचा, त्यानंतर असं केलं की हे बोट आणायचं. हे बघा तुम्हाला दिसतंय का. त्यानंतर असं केलं की अंगठा आणायचा, असं केलं की तुमचं हे बोट आणायचं. सेम असं केलं की अंगठा, असं केलं की बोट. आता आपला पदर इथे रेडी आहे. आता ह्या पदराला इथून सुरुवात करायची. बघायचं हा आपल्याला एवढा हवाय का, इथेही तुम्ही ऍडजस्ट करू शकता. असा आठ मिळाला की नाही सेम तुम्हाला खाली करत जायचं. आता हे टॅसल आहे ते सोडून द्यायचे आणि सेम तुम्हाला इथे धरून पुन्हा खाली करायचे. खाली केलं सेम असं करत जायचंय. आता आपल्याला एवढाच पदर हवाय म्हणून आपण या पदराला आधी पहिल्यांदा पिन लावून घेऊया. आता हा आपण पदर काढलाय त्याला आपण एक पिन लावून सिक्युअर करूया जेणेकरून तो हलता नाही. मी इथे हा छोटा पिन घेतलाय. त्यानंतर तुम्हाला इथे मी डायरेक्ट वरूनच लावणार आहे कारण आपल्याला तो नंतर काढायचा आहे. पिन लावलात. आता हा सिक्युअर झाला. आता ह्याला कारण कसं आहे माहितीये पदर काढणं थोडं ट्रिकी असतं आणि ते सगळ्यांना जमत नाही. खूप जण अशी आहेत ज्यांना पदरही काढता येत नाही. तर
काटून फिरवायचं आणि त्यानंतर हा जो आपण स्टिकी म्हणजे केला होता आपला पिन आहे तो इथे टाकायचा. आता आपला पदर बघायचा. काही जणींना मोठा पदर आवडतो, काही जणींना छोटा आवडतो. तर असं आहे, माझ्या आईला छोटा आवडतो, म्हणजे माझ्या आईला एवढा एवढा आवडतो, पण मला मला एवढा आवडतो. छान दिसतो आणि मोठी साडी आहे, छान साडी आहे, हेवी आहे, तर जरा लांब पदर काढलात तर अजून छान दिसेल. आता तुम्हाला हा पदर असा समजूया की आपण ह्या पदराला लावले, आपण ह्याला एवढ्यात लावायचं नाहीये का ते नंतर सांगते. आता हा लावलाय असं समजूया आणि हे बघा, हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. हे असं करून घ्यायचं आणि हा जो काठ आहे तो तुम्हाला काठ इथे ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि तुम्हाला याला मागून असं 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 हे बघा, हे मागून असं घ्यायचंय आणि हा काठ तुमचा इथे येतो. इथे आलेला काठ आता तुम्हाला इथून हा असा घ्यायचा आहे आणि इथे खोचायचा आहे इथे. पण खोचताना काय करायचंय, तर हे खोचताना तुम्हाला हे असं घेऊन इथे हा जो खोचताना तुम्हाला असं हे गोल 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 फिरवायचंय. जर असं गोल फिरवा, असं थोडसच. हे बघा, ह्या चुन्या आहेत ना, ह्या अशा पडतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे याला खोचून घ्यायचंय. खोचल्यावरती हा जो आपण खोचला होता ना आधीचा, ह्याला बाहेर काढायचं आणि आता ह्याच्यामध्ये निर्या पाडायच्या. ह्याच्या खूप कमी निर्या येत आहेत कारण आपण पदर जास्त घेतलाय. मला कमी निर्या असल्या तरी चालतात. आता काय होतं माहितीये, खूप जणींना कमी निर्या आवडतात, खूप जणींना जास्त निर्या आवडतात. तुम्हाला मग पदर छोटा घ्यावा लागेल, मग तुम्ही जास्त निर्या काढू शकता. मी आता इथे खूपच कमी निर्या आहेत म्हणून थोडासा पदर छोटा करून घेतला तरी चालेल. आता आपण याच्या निर्या काढूया. निर्या काढताना तुम्हाला ह्या साईडने सुरुवात करायची. सेम तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला निर्या काढताना ही अशी कैची बनवायची तुमच्या हातांची अशा प्रकारे. आणि हे बोट, हे तीनच बोट तुम्हाला युज करायचे. कसे दाखवते, सेम पदराला आहे. पदराचं दिसलं नसेल, समजलं नसेल तर मी निर्यांचं पुन्हा दाखवते. काय करायचं, हा आता आपला असा शेव धरायचा. शेव म्हणजे आपण ह्याला शेव म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तर असा पकडायचा, ह्या कैचीमध्ये तुम्हाला हे टोक असं पकडायचं आहे आणि हा जो आहे तो इथे ठेवायचा. त्यानंतर हे टोक तुम्हाला असं ठेवायचंय. आता हा इथे असतो, असं केलं टोक तुम्ही की हा अंगठा उचलायचा इथे ठेवायचा. सेम असं केलं की असं केलं की तुम्हाला हे जे आहे ते तुम्हाला हे जे बोट आहे तुम्हाला इथे ठेवायचे. त्यानंतर सेम असं केलं की अंगठा ठेवायचा, असं केलं की हे बोट ठेवायचं. असं केलं की आपल्या निर्या आल्या. आता ह्या निर्या बघायच्या केवढ्या आहेत, लांबीला रुंदीला कशा आहेत, त्या सेट करून घ्यायच्या. माझ्या इथे वरती फॅन चालू आहे त्यामुळे होतंय काय माहितीये, हा निर्या ज्या आहेत त्या फुलतायत. मी फॅन बंद करते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की निर्या कशा बनवायच्या. आता बघा, मी फॅन बंद केलाय. आता तुम्हाला ते दिसतंय निर्या फुलत नाहीयेत. आता ह्या निर्यांना काय करायचं, व्यवस्थित अशा करून घ्यायच्या. कधी कधी त्या मागे पुढे होतात म्हणून त्या अशा बघून घ्यायच्या. व्यवस्थित वरून पण त्यांना लावून घ्यायचं. लावलत यांना की त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघायचंय किती बाबा वरती आहेत ह्या, अशा असं बघायचं. इथून हात ठेवून तुम्हाला हा असा करून घ्यायचंय. आता बघा व्यवस्थित झाल्या की नाही निर्या, झाल्या ना. आता तुम्हाला याच्यामध्ये तुमचा अंगठा ठेवायचा आहे. कसा तो सांगते. आता ही जी पहिली निरी आहे तुमची, त्याच्यामध्ये तुम्हाला हा तुमचा अंगठा ठेवायचा आहे. हे बघा, पण ते कसं करायचं, तर तुम्हाला हा असा ठेवून तुमचा हा इथे अंगठा ठेवायचा आहे आणि आता हिला खोचायचंय. नाहीतर तुम्हाला ना अजिबात समजणार नाही की तुम्हाला किती खोचायचंय. तुम्ही जास्तही खोचू शकता. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला हे असं खोचायचंय. आता खोचताना इकडे नाही खोचायचं जास्त, इकडे आपली साडी नसते किंवा इकडेही नाही खोचायचं. मधोमध आल्या पाहिजेत, म्हणजे तुमच्या निर्या ज्या आहेत ना त्या थोड्या इकडे आल्या पाहिजेत अशा प्रकारे आणि त्याला खोचायचं. आता बघा, ही उंचीनुसार मला समजलंय. आता मी हिला आत खोचते. ह्याला खोचून झालं की खोचल्यावरती तुम्हाला आता हा अंगठा सोडून द्यायचा. दिसू शकतो तुम्हाला. चप्पल घातलं किंवा सँडल घातलीत की व्यवस्थित तुम्हाला उभं राहता येणार आणि व्यवस्थित साडी झालीये. आता हे राहिलंय ना, मग याला काय करायचं, याला असं गोल करून आतमध्ये खोचायचं. बास झालं. आता आपला पदर राहिला. पण त्याआधी आपण ह्या निर्या ज्या आपण काढल्यात
त्याला आपण सिक्युअर करून घेऊया. ह्या व्यवस्थित अशा एकात एक घ्यायच्या. त्याच्यानंतर त्यात तुम्हाला इथे निरी पिन लावायचं. निरी पिन नसेल तर सांगते, एक निरी सोडायची आणि बाकीच्या निरींना नॉर्मल जो पिन असतो ना तो बाहेरच्या बाजूने लावायचा, पाठीमागे गोल असलेला, आणि त्यानंतर ह्याला निऱ्या लावायच्या. आणि आपला जी निरी आहे, खालची पूर्ण साडी आहे ती झालेली असते. आता मी इथे निरी पिन लावते. माझ्याजवळ हा अशा प्रकारचा एक निरी पिन आहे, तर मी तो निरी पिन लावते. निरी पिन लावणं सगळ्यात सोपं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निरी पिन लावलं तर साडीला खराबही होत नाही नॉर्मल पिन पेक्षा. मी निरी पिन थोडासा वरती घेतलाय, काही लोक खाली लावतात, पण मी वरती घेतलाय. मला विजिबल झालेला आवडत नाही म्हणून मी त्याला वरती घेतलंय आणि छान बसवलंय. आता बघा तुमची साडी अशी दिसते आणि तेच दिसते की नाही, चापून चोपून बसल्यासारखी. आता सेम तुम्हाला हा पदर जो आपण लावलेला आहे त्याचा पिन काढायचा आणि तो पिन लावून घ्यायचा. तुमची साडी झाली. मी पुन्हा फॅन लावलाय त्यामुळे माझ्या निऱ्या थोड्या फुलणार साडी, त्यामुळे जरा दुर्लक्ष करा. मी लास्ट तुम्हाला दाखवेन की ती कशी दिसते. आता मी तुम्हाला सांगते, मी पिन काढलाय ह्या पदराचा. आता तुम्हाला इथे ऍडजस्ट करायचंय छान असं, आणि त्यानंतर हा पदराचा पिन लावून घ्यायचा. पण पदराचा पिन खूप जणी इथेच लावतात, म्हणजे इथे इथे लावलात ना तुम्ही पदराचा पिन, तर होतं काय माहितीये, जेव्हा तुम्ही वाकणार काहीतरी कामं करणार त्यावेळी तो पदर आहे तो सरळ पुढे येतो आणि इथे लावलं तरी चुकीचं. मग काय करायचं, पदराचा जो पिन आहे तो तुम्हाला लावायचा कुठे दाखवते. पदराचा पिन जो आहे तो तुम्हाला इथे लावायचा आहे, मागे थोडस मागे घ्यायचं, थोडासा हात जाऊन दे मागे आपला, आणि त्यानंतर ह्याला ब्लाऊजला धरून तुम्हाला हा पिन लावून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे ह्या ब्लाऊजला सरळ करायचंय. आपल्याला जर थोडस खाली आवडत असेल तर खाली घ्या, नाहीतर नॉर्मल इथे ठेवलं तरी चालेल. आणि असा थोडासा इकडे वळून घ्यायचा आणि आता ह्याला सेट करायचं. मोठा काठही दिसतोय, इकडेही आपलं छान वाटतंय. आता इकडून तुम्ही करू शकता, तर आपलं हे लावून झालंय. आता तुम्ही याला असं चुन्या मारू शकता. हे बघा, अक्षरशः एखाद्या पुतळ्याला, एखाद्या देवीला साडी वगैरे नेसवतात ना, त्या टाईप मध्ये तुमची साडी वाटते आणि ती अक्षरशः खूप सुंदर दिसते. हा फुलतोय कारण फॅन चालू आहे. मी लास्ट लुक तुम्हाला दाखवेन. हे बघा, एखादी नवी नवरी असेल किंवा एखादा फंक्शनला जायचंय, खूप मोठा छान फंक्शन आहे, कोणाच्या लग्नाला जायचंय, छान हेवी साडी नेसायची आहे, छान अशी साडी आहे, तर तुम्ही हा सुंदर असा लुक करू शकता आणि सुंदर दिसू शकता. आणि मी ते ज्वेलरी आहे ती मी बाहेर काढते जेणेकरून तुम्हाला माझा लुक दिसेल. कशी दिसतेय मी बघा, आहे की नाही सुंदर साडी नेसलेली. जर तुम्हाला ही अशी साडी नेसायला आवडत असेल आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची साडी नेसायची आहे, काय अडचण येते का, तर मी ना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. जेवढं मला जमेल तेवढं मी तुला समजावून सांगेन, नवीन नवीन ट्रिक शिकवेन. आज आपण टॅसल्स असलेल्या साडीवरती पदर कसा काढायचा, तो पदर इकडे जोडायचा कसा, त्यानंतर निऱ्या ज्या असतात त्यांची हाईट कशी घ्यायची, ह्या 3 गोष्टी. पदर आपला हा नॉर्मल असतो, तो कसा काढायचा, ह्या गोष्टी. आपल्या हिप जो आहे नेऱ्या त्या कशा काढायच्या, हे गोष्ट शिकलो. जर तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळ्या टिप आणि ट्रिक शिकायच्या असेल ना, आणि जर अजूनही फॉलो केलं नसेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करून जा. आणि केलं असेल सबस्क्राईब तर थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे सुंदर अशी साडी नेसायला तुम्हाला शिकायची आहे, तर नक्कीच बघा हा व्हिडिओ पूर्ण. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, सोपा वाटला की नाही, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सोबतच एक सांगते, हा तुम्हाला मेकअप लुक आवडला असेल किंवा तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल, तर याआधी पहिली गोष्ट म्हणजे पहिला व्हिडिओ आहे हेअरस्टाईलचा, दुसरी गोष्ट आहे मी मेकअप कसा केलाय त्यावरती. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की जाऊन चॅनलवरती सर्च मारा किंवा तुम्ही जाऊन बघू शकता खालचे व्हिडिओ, त्यामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलंय
की सावळ्या स्किनवरती मेकअप कसा करायचा याचा हा लुक आहे. तर चला मग आपण उद्या भेटूया. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. लव्ह यू ऑल.